Hello everyone, welcome to Mamta Academy. Today we are going to learn a new vowel. न्यू vowel कडे आपण आज जाणार आहोत. नवीन vowelचे उच्चारण कसे येतात ते आज आपण शिकणार आहोत. बघा त्याच्या पहिले साऊंड ऑफ vowelची जी सिरीज आपण स्टार्ट केली आहे ती सिरीज आपण व्यवस्थित समजून घेतली आहे. आणि vowel किती आहेत? vowel म्हणजे काय? स्वर. स्वर किती आहेत? 5 आहेत. त्याच्यामध्ये आपण ए हे vowel आपण बघितले आहे. त्याचे उच्चार कोणकोणते येतात बघा. ॲ, ओ, ए आणि आ असे आपण 4 उच्चारण त्यांचे बघितले आहे. ट्रिकच्या माध्यमातून आपण ते व्यवस्थित समजून घेतले आहे आणि काही एक्झाम्पल घेतले होते. बरोबर, एक्झाम्पल सुद्धा घेतले होते. आय होप तुम्हाला ही ट्रिक व्यवस्थित कळली असेल आणि लक्षात राहिली असेल, कारण ही ट्रिक एक वेळेस समजली की आपल्याला ते रीडिंगमध्ये खूप हेल्प करते. पुढचं वॉवेल आहे बघा. कोणतं वॉवेल आहे? ई. बरोबर, ईचे सुद्धा आपण व्यवस्थित उच्चारण बघणार आहोत. त्यांचे उच्चारण किती येतात ते सुद्धा बघणार आहोत आणि ते एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. बघा, वॉवेल आणि कॉन्सोनंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते आणि तुम्हाला हे ट्रिक्स व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर आपले व्हिडिओ आपले मागे तयार केलेले आहे ते बघू शकता तुम्ही. बघा, आज आपण बघणार आहोत ई. ई हे लेटर बघणार आहोत. त्यांचे उच्चारण किती येतात ते सुद्धा बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या वॉवेलकडे वळणार आहोत. ई. ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार, त्यांचे कोणकोणते उच्चार येतात, किती प्रकारचे येतात ते आपण बघणार आहोत. बघा, पहिलं उच्चार आहे ई. या स्वराचा उच्चार पहिला आहे बघा, ऱ्स्व ए. ऱ्स्व ए च्या माध्यमातून त्यांचे एक पहिला उच्चार आपण बघणार आहोत. बघा, एक्झाम्पल आपण हे घेऊ शकतो. रेड. ए. चे उच्चार इथे होत आहे, म्हणजे हे आहे ऱ्स्व. ऱ्स्व ए उच्चारण. आणि 2 नंबरचे बघा, ई या स्वराचे दीर्घ. कसं? दीर्घ ई असा उच्चार. दीर्घ ई असा म्हणजे थोडंसं ते उच्चारण लांबणार आहे. एक्झाम्पल बघा, ही. समजते? बघा, दीर्घ येते. दुसरं उच्चारण कसं आहे? दीर्घ. असं 2 प्रकारचे उच्चारण आहे त्यांचे. ई या लेटरचे म्हणजे स्वरचे 2 प्रकारचे उच्चारण आहे. ते आपण पहिले हे आहे ऱ्स्व. ऱ्स्व ए असं उच्चारण हे एक्झाम्पलच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊ आणि त्यानंतर आपण हे दीर्घ सुद्धा समजून घेऊ. बघा, व्यवस्थित एक्झाम्पल. चला, हे बघा, ई. ई या स्वराच्या ऱ्स्व ए असं उच्चार आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, ऱ्स्व ए असा उच्चारण. त्याचे उच्चारण कसं आहे? ए असं. कसं? ऱ्स्व. बघा, एक्झाम्पल पहिलं बघा, ई. ई मध्ये ए असं उच्चारण. ई मध्ये कसं? ए असं. कसं? ए. ऱ्स्व ए असं उच्चारण बघणार आहोत आपण. बघा, एक्झाम्पल बघा, रेड. रेड म्हणजे काय? लाल. बेड. बेड म्हणजे पलंग. ए असं उच्चारण होतंय. बघा, पेन. पेन म्हणजे काय? लेखणी. हेन. हेन म्हणजे काय? कोंबडी. ए असं उच्चार होते. बघा, व्यवस्थित समजून घेऊ. बघा, ए. इथे सुद्धा एग. एग म्हणजे काय? अंडे. इथे बघा, बेल. बेल म्हणजे काय? घंटा. लेग. लेग म्हणजे काय? पाय. लेग. ए असं उच्चार होते सगळीकडे. ईच ए असं. ऱ्स्व ए असं उच्चार होते. बघा, वेल. वेल म्हणजे काय? विहीर. वेल.
नेट, नेट म्हणजे काय? जाळे. टेन, टेन म्हणजे काय? 10. बघा सिरीज पण 10 आलंय. टेन, टेन म्हणजे काय? 10. बघा पुढचं बघा, मेन, मेन म्हणजे काय? पुरुष. इथे सुद्धा ए असं उच्चार होते, म्हणजे ऱ्हस्व ए. आता दीर्घ ए असं उच्चार बघणार आहोत आपण. हे समजलं असेल तुम्हाला. बघा चला इकडे लक्ष द्या. बघा ई, ई या स्वराचे आपण आता दीर्घ, दीर्घ ई असा उच्चारण बघणार आहोत. बघा थोडेसे एक्झाम्पल घेतले आहे आपण. पहिलं एक्झाम्पल बघा, ही, ही म्हणजे काय? तो. इथे उच्चारण कसं आहे? दीर्घ आहे. कसं? दीर्घ, दीर्घ ई उच्चारण. ही दीर्घ येते ना, ही, ही म्हणजे काय? तो. शी, शी म्हणजे ती. दीर्घ उच्चारण आहे तिथे. बघा मी, मी म्हणजे काय? मला. आणि वी, वी म्हणजे आम्ही, आपण. याला वै सुद्धा वाचत असतात. बघा काही वै वै असं करत असतात. वै, वी, वी असं वाचायचं आणि त्याचे आहे मिनिंग. बघा आम्ही, आपण. समजलं? बघा व्यवस्थित बघून घ्या एकदा तुम्ही. दीर्घ ई, थोडेसे एक्झाम्पल घेतले आहे आपण त्याचे. ऱ्हस्व ई बघितला आपण, हा आहे दीर्घ ई. म्हणजे ई या स्वराचे आपण 2 उच्चारण बघितले. बरोबर? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक यू फॉर वॉचिंग टिल द लास्ट. बाय बाय.